तर ही आहे राखी. अरे भाई ये रे, अहो येतो मी कधी येतोय वाट बघावं लागायची ना आता बाळामुळे लगेच चक्क- होतोय ना. चक्क- बाळासाठी आधी सांगायचं होतं ना बाबा. एका बाळाला सांग. हे घे हा पप्पाकडे बघू ये बाबू अगं बाई, फिरवलं यायचं फिरवलं तिकडे आजोबांकडे. अगं बाई, ये आई, ये आई, ये ये. गाव जेवण आहे का आई ये असं रक्षाबंधन असतं. ओ ग सोनू, ओ नाही नाही नाही. येस, वेलकम बॅक. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर पुन्हा एकदा आम्हाला सरप्राईज दिले माझ्या भाईने आणि वहिनीने, आणि अचानकपणे आलेत ते म्हणजे रक्षाबंधन करायला. आज आहे 26 तारीख आणि रक्षाबंधन आहे 28 तारखेला. आणि रक्षाबंधनच्या दिवशी खूप ट्रॅफिक असतं, खूप म्हणजे त्यामुळे तो, आणि आज वहिनीला देखील सुट्टी होती, त्याला देखील सुट्टी होती, त्यामुळे ते दोघं अचानकपणे मला सरप्राईज द्यायला आलेले आहेत आणि मला खरंच माहिती नव्हतं. आणि खूप छान वाटलं. तो ॲडव्हान्समध्ये रक्षाबंधन करायला आलेला आहे. ॲडव्हान्समध्ये मला रक्षाबंधन गिफ्टसुद्धा मिळालेलं आहे. त्या दिवशी दादाने ऑर्डर केलेलं, तर ते सुद्धा मला अजून म्हणजे अनबॉक्स करायचं, तर टाईमच मिळत नाही, आता काय बोलू, जाऊ दे. तर येस, जास्त टाईम वेस्ट न करता म्हटलं आता रक्षाबंधन आलाय भाऊ, तर म्हटलं चला व्लॉग तर बनवायलाच पाहिजे ना. आणि मी आल्या मस्तपैकी आमचं झालं, थोडा वेळ चहा वगैरे दिला आणि ते लोक बसले. आणि ॲज युजल माझं लॉगिनचं टाईम झालेलं, त्याच्यामुळे मी कामावरती बसले. आणि मग माझं काम चालू होतं. जस्ट माझा आता कॉल झाला, आता वाजलेत 2:30 आणि ते दोघं आता बाहेर कदाचित जेवायला बसलेत. आई, विशू तेच लोकच करतात. आणि आता माझे मीटिंग्स वगैरे सगळं जस्ट चालू असतं जास्त, त्याच्यामुळे मला जास्त खरंच काही करायला मिळत नाही. आणि आता जस्ट माझा एक कॉल झाला, तर आता म्हटलं बघू, आता मी पण ब्रेक घेते, जेवायला जाते. ते दोघं जेवायला बसले आणि लगेच निघणार आहे. असंच तो धावती भेट घ्यायलाच येतो, तो अजिबात थांबत नाही. आणि ह्या व्हिडिओच्या नंतर मी तुम्हाला एक छोटीशी क्लिप ॲड ऑन करेन नंतर, की जेव्हा म्हणजे भाई आले तेव्हा विहा त्याला अजिबात सोडत नव्हती, कशी अशी चिपकूनच बसलेली. आणि तिला कालच आम्ही वॅक्सिन दिले खरं तर, 1.5 वर्षाचं, आणि 3 वॅक्सिन माझ्या बाळाला दिलेत. त्याच्यामुळे तिचा पाय दुखतोय आणि ती तिच्या पप्पाकडे पण जात नव्हती. तिचा पप्पा खूप जेलस फील करत होता की ती मला देखील विसरले. आणि मामाला पण खूप छान वाटलं की म्हणजे भाची अशी सोडत नाहीये, तर बट ऑब्व्हियसली कोणत्या मामाला नाही छान वाटणार. तर येस, म्हटलं चला आता ब्लॉग शूट करूया, स्टार्ट करते म्हटलं. तोपर्यंत ह्यानंतर तुम्हाला मी ते आल्या जे झालं ते जस्ट क्लिप छोटंसं ॲड करेन, आणि त्याच्यानंतर रक्षाबंधनचं. आणि येस, मी तोपर्यंत मग मी राखी पण ऑर्डर केली ऑनलाईन, कारण मला माहितीच नव्हतं. आणि पण येताना भाई राखी घेऊन आलाय. मम्मीला कॉल केला तर मम्मी बोलली आता तू कुठून राखी आणणार, कधी, म्हणून मम्मीने राखी देखील पाठवून दिलेत. पण नाही, मी तरी ऑर्डर केलेत. तर मी अजून ओपन पण नाही केलेली, तुम्हाला दाखवते, 1 मिनिट मी पण बघते. तर मी पण आता ओपन करून बघते, कारण मला पण माहित नाही. मगाशीच मी ऑर्डर केली आहे आणि पण मी कामात होते, त्याच्यामुळे मला बघता पण नाही आलंय. म्हटलं आता बघते. सिल्वर राखी आहे मोस्ट ऑफ दी, म्हणजे मी मला आवडतं, कारण एकच वर्षातून, म्हणजे असं काही नाही, वर्षातून एकदाच प्रेम केलं पाहिजे. आणि राखी असं काही नाही की सिल्वर घ्या, सोन्याची घ्या, राखी असते. ती 10 रुपयाची जरी बहिणीने भावाला बांधली तरी प्रेम ते तसंच असतं, नो डाऊट. पण असं ना, आता एवढं आपण म्हणजे आहे, आता जॉबला आहोत, व्यवस्थित छान आपलं एवढं सर्व आहे, तर एवढा खर्च तर आपण भावासाठी तर नक्कीच करू शकतो ना. म्हणजे रोज रोज नाही, निदान वर्षातून एकदा एवढं भावासाठी एवढं छान. असं नाही मी म्हणत आहे, नाहीतर लोक मला बोलतील हा ही सोन्या चांदीच्या आता राख्या बांधायच्या का. तसं नाहीये. राखी 10 रुपयाची जरी असली तरी तेच प्रेम असतं. मी बोलली ना, कारण आता आपण जॉबला, आणि मेन म्हणजे जॉबचं म्हणजे मला माझ्या दादासाठी स्पेशली सांगावं असं वाटेल, कारण की आता मी जशी जॉबला आहे, एवढं छान सगळं असेल ना, तरी मी नेहमीच सांगते की माझा जो मोठा भाऊ आहे दादा, त्यानेच मला पूर्ण म्हणजे गाईड केलं. आज मी जे काही आहे ना, म्हणजे मी जॉब करते काय, कारण त्याने मला प्रत्येक गोष्टीत त्याने खूप सांगितले की तुझ्यासाठी काय चांगलं आहे, काय नाही. म्हणजे ना, युजली मी तरी अशी होती, आता तुम्ही पण तसेच होता का मला माहित नाही, असेल तर नक्की सांगा, की 12th झाल्यानंतर काय करायचं, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स, मला एवढंच माहिती होतं. पण मी माझं ग्रॅज्युएशन BMS मधून कंप्लीट केले, ते पण फक्त माझ्या दादामुळे. कारण मला BMSचा बी म्हणजे काय फुल फॉर्म देखील माहिती नव्हता, पण दादा बोलतो BMS तर BMS. तर येस, माझे लेकरू पण आलं, नाही तर मला बाकी काहीच माहिती नव्हतं. म्हणतोय कॉलवर मॅडम जस्ट झाला माझा कॉल, जस्ट माझा कॉल झाला. म्हटलं तर राखी अनबॉक्स करते. कोण आले हाय माझं बाळ नरमलंय, माझं बाळ.
वाव, बॉक्स खूप छान आलाय बघा. अरे मी तुझ्याशी बोलण्याच्या नादात मी हा असा बॉक्स आहे छानपैकी. आणि हॅपी रक्षाबंधन, बॉन्ड्स ऑफ लव्ह थ्रेड इन सिल्वर. तर ही आहे राखी. आणि ह्यामध्ये काय दिलंय त्यांनी, काय नाही, हे काय आहे, हे त्यांचं सर्टिफिकेट आहे. Yes. ही आहे राखी. बरोबर काय ही सिल्वरचीच राखी आहे, पण ती दिसताना त्यांनी ह्याच्यावरती ते मेन्शन केलेलं आहे सर्व, जेव्हा मी ऑर्डर करत होती ना, त्यामुळे. नाहीतर ही अशी गोल्डची वाटेल, पण गोल्डची नाहीये ही राखी. हे सगळ्यात क्यूट आहे. ह्याच्यामध्ये बघा काय मिळालंय, काय आहे, हळद, एकात कुंकू आणि एकात तांदूळ आहे. म्हणजे पॅकेजिंग तर खूप छान आहे. आणि ही छोटीशी क्यूटशी राखी आहे. येस, राखी अनबॉक्स करून झालेली आहे. मी ऑनलाईनच मागवली होती, इथून मागवलेली मी राखी. आणि छान आले, म्हणजे मला माहिती नव्हतं एवढं, कारण मी लास्ट टाइम पण मागवलेलं तेव्हा जस्ट राखी आलेली, असं पॅकेजिंग वगैरे असं काही त्यात तांदूळ कुंकू. अय्यो, भरवायला स्वीट्स. असा मानाचा मुसरा आहे तुम्हाला, असा मानाचा. मी फक्त राखी ऑर्डर केली, स्वीट्स साखरच देते आता. साखर कसली महाग झाली बघा, फुकटलं काय. साखर महाग झाली. घेतलेलं परवडते माणसाला. स्वीट्स घेतलेलं परवडते, साखर महाग झाले मला सांगतो. बघू आता काहीतरी करते. तुम्ही बघा तोपर्यंत, जाऊ नका कुठे. मी आता खजूर आहे बोलतो. बोबूची खजूर आहे बोलतोय. तुम्ही कुठे जाऊ नका, बघा आता काय देते, साखर देते, खजूर देते की स्वीट, कारण माहित नसतं. कारण मी आता एक सांगेल, नंतर एक होईल, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे जाऊ नका. चला आता जास्त वेळ न घालवता आधी मी ब्रेक घेते, मी पण जेवण करून घेते, कारण परत माझी कॉल्स आहेत. तर भाई जाणार आहे, त्याच्या आधी मी त्याला रक्षाबंधन आमचं करून घेतो. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. ए, जाते की काय. ये चल, मामाला चहा पिऊ दे. ये खाली चल. ये लवकर बस. नाही 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 नाही. हा, 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 हा. no, 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 no. मी मामाला सोडायचं नाहीये. हा? खाली उतरव तिला, खाली उतरव. उतरा. उतरव, खाली उतरव. जेवा, जेवा. काय जेवलाय इथे? तुम्ही काय बोलला, तो भाई आधी काय, तुम्ही काहीतरी बोलत होता. जाते वाटतं मला. नाही नाही, भाई आधी येत नव्हता आणि काय. हा, एक काळ होता म्हटलं. अरे भाई ये रे, अहो येतो मी येतो मी येतो मी. कधी येतोय वाट बघावं लागायची ना. आता बाळामुळे लगेच होतोय ना. बाळासाठी आधी सांगायचं होतं ना बाबा. बाळामुळे लगेच येतो. आधी सांगायचं होतं. विहा ये, चल ये लवकर. ये ये ये. चला, चला मम्मीकडे. हे घे चहा. डॅडा डॅडा, ओ तुम्ही तुमच्याकडे येते का बघू चहा काय? घ्या. हे घे हा पप्पाकडे. बघू ये बाबू. अगं बाई, फिरवलं तिकडं. काय ग बघू, काय ग छोटू, द्याला करणार नाही खाली. ते घेऊन जाईल तिच्या. नको है ना, नको. कुठे जायचं आपण फिरायला? कुठे जाते, फिरायला जाते. फिरायला? का भडकलायस, काय झालं तुला? मला काही नाही झालंय. मग लेकीकडे का बघतोयस? शेवटी वंदने वंदने आहे ना. काय झालं? जिधर आ गया जिधर का संबंध नहीं, बट क्या कमी रह गई मेरे प्यार में. जिधर का संबंध आहे म्हणजे कसा, मामा आहे तिचा, मामा. अम्मा, अरे आधी बाप, सगळ्यात आधी बाप, आईच्या आधी पण बाप. जळकू. अख्ख्या विश्वात असं डोळं उघडलं दिसला पाहिजे बाप. झोपेतून उठले की असं दिसलं पाहिजे बाप. जलस फील करते जलसचा मामा, संबंध नाही. मामाची पूर्ण एवढीच आहे, मोठं झाल्यावर पळून जाईल. मामा मी येते, मामाच्या गावाला जाऊया. हा, ती स्वतः रडशील बेटा, रडशील. मामाच्या गावाला जाऊया. येस, झाले मी रेडी. आणि विहा एवढी रडते की मला खरंच डाऊट आहे आता ती मला राखी बांधून देते की नाही. कारण तिला झोप पण आली, भूक तर नाही पण झोपच आली तिला. कारण तिने जेवण, मी माझा कॉल वगैरे होतं तोपर्यंत तिचं जेवण वगैरे सगळं जेवण झालेलं, पण तरी पण तिला झोप आली की मी लागतेच. आणि ती एवढी रडते तर आय रिअली डोंट नो ती मला राखी बांधून देते की नाही. तर लेट्स सी. तर येस, घाई गडबडीत हा आउटफिट आहे, मी आता वेअर केलाय. आणि आता लेट झालंय खरं तर, कारण भाईला निघायची घाई झालेली आहे, त्याच्यामुळे जास्त त्या टाइम वेस्ट न करता भाईला राखी बांधून घेते. येताना माझ्या मम्मीने आणले का स्वीट, मम्मीने राखी सोबत स्वीट पण पाठवून ठेवले. पण मी तरी ह्यांना म्हटलं जाऊन स्वीट्स घेऊन या, तर स्वीट्स घेऊन आलेत. पण मला आता कळलं की मम्मीने पाठवलं. 2 मिनिटं थांब ना, मामाला राखी, तर मामाला राखी बांधायची. मामाला दे, मामाला दे, मामाला दे, तुला जुजू आली.
2च मिनिटं बाळा, राखी बांधते पटकन जाऊ. अरे बापले, ऐकलं ते चोरलं काय झालं? केलं मी मगाशी, म्हणून मी बोलली ना व्हिडिओ स्टार्ट करते तेव्हा. बरं झालं नाचूकच आणली. पटकन झटपट आमची रक्षाबंधन चालू झालंय. भाई पण एकदम धावत्या काय धावत्या गाडीने आल्यासारखं आलंय. बघूया. पडेल. या 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 वारं कुठून येते? त्याच्या बेडरूम मधून वारं येते. चला ये बाबू. ओ बेडरूमचा दरवाजा लावा ना, वारं येतं. या या. हा, हे बघ काय ये करते. बरं. हे बघ काय करते मम्मी. काय करते बबूला पण लावा असे पोटला तिला असे हा बघू तुला 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 ए, हा सगळा टिक्की लाव टिक्की डोळ्यातून अश्रूच्या धारा. येस. बबूला सुट्टीचा दिवस नाही, किती गडबड ऍडव्हान्स मध्ये. हा ओ ग सोनू, माझ्या पिल्लाला हा ते दे देते हा. हा या चांगला एकदम आपण गाणं टाकत होते तुझ्या गाण्याबद्दल आहे की नाही आपण आता मामाला राखी बांधली. बबूला टाळ्या सॉरी. चल असं रक्षाबंधन असतं. ओ ग सोनू. ओ नाही तिला एकदा वाया जाता कामा नये. रडून झालं. जा आता. खाऊ खायचे होता जा चल जा. चल हा राखी बांधतानाच किती रडली बबू तू. हा जसं की हिला काय झालं. हा किती रडली तू. चल आता मामाला पटकन बाय बोल. आपण बाय मामाला बोल बाय. नाही. हा किती रडलीस पटकन. अगदी मला कळलं पण एवढ्या पटापट नाही. भुकेपेक्षा तिला झोप आली त्यामुळे ती रडते. आज झोपली नाही. त्यामुळे येस. तर चला आता भाईला बाय करते, त्याच्यानंतरच मी बाकीचं ते शूट करेन. चला. आमचा मार्च मध्ये तिघांचा. मार्च बघू आता. मार्च आहे. भांडुपला कधी येणार हे लोक बोलतायत 27ला. माहित नाही आम्हाला, लवकर पण येऊ माहित नाही ना. आम्ही पण सरप्राईज देऊ. आम्ही पण सरप्राईज देऊ. चाललाय ताता ताता चाल बघ आता ताता ताता मामा चाल ना तू जाते ए. आजोबांकडे. अगं बाई ये, गावचे म्हणे का आई ये. ताता चल जा तू तिला खाली घेऊन, म्हणजे मी माझा कॉल जॉईन करते. जा. चलो बाय बाय. चला एकदम झटपट. थँक्यू भाई. चला बाय बाय. चला बाय बाय. या परत लवकर. चला. हा रक्षाबंधन झालेलं आहे. भाई आणि वहिनी निघाले मुंबईला जाण्यासाठी आणि विहा काही झोपली नाही. जसं की मी बोलली ती रडणार आहे. ती रडली पण ती काही झोपलीच नाही. अजूनही मॅडम जागे आहेत. तर खूप घाई गडबडीत हे झालं ऍक्च्युली. आणि बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर हे साहेब आमचे गेम खेळत बसले.
विहाचं खेळणं चालूच आहे. काय ती झोपलीच नाही, एवढी तिला झोप. हा, फक्त मम्मा तू माझ्याकडे बघू नको, नाहीतर मग मला घे. आणि तिला हे नवीनच, आता तिला ते लावायचं नाहीये, तिला ते कुठेतरी लपवायचं तरी असतं, कुठेतरी टाकायचंय. आता काय करते, हा, चेअरच्या खाली नेऊन टाकते. टाकले सगळे? टाकले? अजून हाय? नाही, संपलं. एवढं सगळं खाऊ कोणी आणलं? कोणी आणले हे? मम्मीने परत हे सगळं खाऊ आता पाठवून दिलंय. आणि मी जसं ती बोलली फक्त राखी नाही, तर तिने केळीची स्पेशली काजू कतली देखील आणले. हा, खाऊ बुबू खाऊ. तू नको खाऊ. तू नको खाऊ. आता हे साहेब आमचे ठेवतील की नाही माहित नाही हो. ऐकलत का? आता हे आमच्या साहेबांकडून ड्रायर केलंय काय माहित नाही. मला तेजू वहिनी बोलली की हे सगळं पिल्लू चिटकूसाठी मागवलंय, ते लोक येणार आहेत म्हणून. आता हे तोपर्यंत हे साहेबांनी ठेवलं पाहिजे. बुबू दादासाठी आहे बाळा ते. आजी आजोबांनी दादासाठी पाठवलंय तो खाऊ. तर अचानकपणे सरप्राईज द्यायला आलेले आणि मला खूप छान सरप्राईज मिळाले माझ्या भाईकडून आणि वहिनीकडून. आणि ॲडव्हान्समध्ये माझं रक्षाबंधन देखील झालेलं आहे आणि छान वाटतंय खरं तर. बाकी बुबू, हा, आमची विहा अजून इथे तिथे फिरतेच आहे. तर आता ह्याच्यानंतर मी आता जसं की बोलली, मला एक अनबॉक्सिंगचा व्हिडिओ करायचा आहे. तर तो आता फायनली करून घेते मी, कारण आता जरा टाइम मिळाला तर रिलॅक्स म्हटलं आता आधी तो करून घेते. त्याचा व्लॉग तुम्हाला तोच बघायला मिळेल. तर मी आता हा व्लॉग इथेच थांबवते आणि त्या व्लॉगची स्टार्ट करते. तर तो व्लॉग देखील बघायला विसरू नका. काय गिफ्ट आहे बघायचं असेल तर व्हिडिओ नक्की बघा. तर चला, आज पुरतं एवढंच. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.